सुरुवातीलाच एक दुःखद बातमी. आज तकचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. त्याआधी ते कोरोनाशी झुंज देत होते. एक चांगला वाक्पटू, आपल्या भाषेने, आपल्या आचरणाने आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना आपलंसं वाटणारा हा माणूस आपल्यातून निघून गेलाय. एका पत्रकाराचा हा दुर्दैवी अंत चटका लावणारा आहे, चुटपुट वाटायला लावणार आहे. अनालायझर परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच आम्ही सरदाना यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार. अनालायझरच्या या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता निवडणुका संपलेल्या आहेत, मतमोजणी एक दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि यावर अनेकांची भाकितं भाष्य येऊ लागली आहेत. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण आपला गड शाबूत ठेवणार याविषयीचे वेगवेगळे तर्क आता माध्यमातून येऊ लागले आहेत. आकडे आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे या आकड्याच्या खेळात मी जाणार नाही. त्यात फायदा एक असा आहे की आमचे आकडे खरे असं म्हणून आज सांगणारे उद्या तोंडावर पडतात, ते तोंडावर पडण्याची वेळ अनालायझरला येणार नाही. त्यामुळं आकड्याच्या खेळात न जाता या संभाव्य निकालाची स्थिती काय आहे, काय याचे अर्थ होत आहेत, या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सोबत आहेत श्रीकांत डोंगरीकरजी. आम्ही दोघं मिळून या विषयावर चर्चा करू. श्रीकांतजी अनेक विषयावर प्रकाश टाकतील. ज्या ज्या गोष्टी म्हणून आपल्याला समोर येण्यासारख्या वाटतायत, आल्या पाहिजे असं वाटतंय, चर्चा झाली पाहिजे असं वाटतंय, त्या विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत. निकाल तर लागला आहे आणि या निकालानंतर आता प्रश्न आहे की काय काय होऊ लागलाय. आमच्या समोर काही मुद्दे आहेत आणि ते मुद्दे असे आहेत की या निकालाचे अर्थ काय घ्यायचे आहेत. खरं तर हा निकाल आहे का, हा पहिला प्रश्न आहे. कारण हा अंदाज आहे. या अंदाजावरून असंच घडल असं गृहीत धरलं. आता असेच घडेल असं गृहीत धरायचं ठरलं तर प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे आहेत. एबीपी आणि सी वोटरनी आपल्या पश्चिम बंगालमधल्या संबंधांना कायम ठेवत आपला अंदाज वर्तवलाय. बरोबर. एनडीटीव्हीच्या रवीश कुमारनी कचरत आपल्या विचारधारेला मागे कसं टाकायचं असं दाखवत अंदाज व्यक्त केलाय. तर रिपब्लिक आणि झीनी आपला खुलेआमपणानं आपला अजेंडा आणि अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळं माध्यम ज्या बाजूची त्या बाजूला झुकलेला अंदाज आपल्याला बघायला मिळतोय. लोक कोणत्या बाजूने झुकलीत हे आता 2 तारखेला समजणार आहे आणि मला वाटतं त्याच वेळी त्यावर जास्त प्रभावीपणे भाष्य करता येईल. पण या अंदाजावरचं भाष्य करताना आपल्या समोरची सगळ्यात पहिला प्रश्न असा पडतोय की या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष असं जे वातावरण बघायला मिळणं अपेक्षित होतं तसं दिसत नाही आहे. कारण भाजप पश्चिम बंगाल, आसाममध्ये मुसंडी मारतोय, तामिळनाडू, केरळमध्ये आपली जागा शाबूत ठेवायचा प्रयत्न करतोय. तर ज्या राज्यात भाजपनं कधी स्वप्नही बघितलं नव्हतं ते पुद्दुचेरी भाजपकडे येण्याची शक्यता या अंदाजामध्ये दिसते आहे. पण काँग्रेसची स्थिती काय आहे? इकडे ममता दुसऱ्या क्रमांकावर जात आहेत, तिकडे याच्यामध्ये सुद्धा आसाममध्ये सुद्धा काँग्रेसची फारशी चांगली स्थिती नाही. तामिळनाडूत काँग्रेस शून्यावर जात आहे आणि अन्य पक्ष राज्यात जिथे केरळमध्ये शक्यता होती तिथे सुद्धा काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. पुद्दुचेरी तर हातचं गेलंय. काय वाटतं तुम्हाला? राष्ट्रीय पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष असं जे चित्र निर्माण होऊ लागलं आहे, 2 राष्ट्रीय पक्षांमधला संघर्ष आता बघायला मिळणार नाहीये. तो राष्ट्रीय पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष असाच होईल वाटतंय का? नाही, एक ह्याच्यातली सगळ्यात मोठी अडचणीची बाब अशी होती सुरुवातीपासूनच, म्हणजे अगदी 2014 पासून मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर आणि मग 19ला परत त्यांच्या काही जागा वाढल्या आणि परत त्यांना स्पष्ट बहुमत स्वतःच्या जीवावरती मिळालं. तेव्हापासून म्हणजे ह्या दोन्ही आपण काँग्रेस आणि भाजप असं प्रामुख्याने घेऊयात, त्यांचे विरोधक आणि भक्त असे दोघंही जे अंध विरोधक आणि अंध भक्त आपण बाजूला ठेवूयात. पण जे तटस्थपणे अभ्यास करणारे होते ते सगळेच लोक 2 मुद्दे फार प्रामुख्याने मांडत होते 2014च्या नंतर, की 1984लाच फक्त एका पक्षाला स्पष्ट बहुमत भेटलेलं होतं काँग्रेसला. त्याच्यानंतर 2014 मधल्या काळामध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत संसदेत भेटलं नव्हतं.
यावेळी मांडणी अशी होती की एक समजा पक्ष सत्तेवरती असेल तर त्याच्या विरोधामध्ये दुसरा एक राष्ट्रीय पक्ष असला पाहिजे. मग आता आधी काँग्रेस होता, आता भाजप आहे, पण त्याच्या विरोधामध्ये पक्ष असला पाहिजे. आणि हा कुठला असू शकतो तर सगळ्या विरोधाच्या सगट, सगळ्यांचं असं म्हणणं होतं तेव्हापासून की काँग्रेस असू शकतो. म्हणजे भाजप हा प्रमुख पक्ष आहे सत्ताधारी, त्याच्या विरोधामधला दुसरा राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस असू शकतो. या निवडणुकींकडे त्या दृष्टीनं पाहताना एक सगळ्यात मोठा धक्का असा बसतो ह्या विश्लेषणाला. ह्याच्यामध्ये त्यांचे भक्त आणि विरोधक मी बाजूला ठेवतो की भाजपला पर्याय म्हणून जो राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस उभं राहायला पाहिजे होता तो मागं जाताना दिसतो आहे. आता हे अंदाजामध्ये थोडाफार फरक पडेल, पण प्रत्यक्षामध्ये कल हे असेच राहतील अशी खात्री आहे. असममध्ये की ज्या ठिकाणी काँग्रेसची 2016 पूर्वी सत्ता होती तिथला तो प्रमुख विरोधी पक्ष होता, आता त्याची सत्ता यायची शक्यता पण होती, पण त्यांनी बदरुद्दीन अजमल सारख्या कट्टरपंथी पक्षाशी जी युती केली आणि त्याच्यातून जो एक संदेश विचित्र पद्धतीनं गेला आणि ध्रुवीकरणाला चालना भेटून उर्वरित मतं भाजपकडे एक गठा झाली. त्याच्यामुळे आता असममध्ये त्यांची शक्यता मावळली. पश्चिम बंगालची चर्चा करताना इतकी आश्चर्याची गोष्ट आहे पहिल्या दिवसापासून की ममता बॅनर्जीच्या पक्षात तृणमूलच्या नंतर 2 नंबरचा पक्ष काँग्रेस होता हे सगळे विसरून गेलेत. या विधानसभेमध्ये काँग्रेसचे 44 आमदार निवडून आलेले आहेत आणि विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचा होता. अगदी जे अधीर रंजन चौधरी काँग्रेसचे गटनेते आहेत लोकसभेमध्ये ते पण पश्चिम बंगालमधूनच निवडून आलेले आहेत आणि कोणी त्याची चर्चा करेना. आणि ह्या सगळ्या सर्वे तुम्ही कोणाचे आकडे काढून पहा, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, त्याच्यानंतर डावे पक्ष आणि फुरफुरा शरीफांचा इंडियन सेक्युलर फ्रंट ISF यांची काहीच चर्चा नाहीये. म्हणजे यांचं अस्तित्व त्याच्यामध्ये फुरफुरा शरीफचा पक्ष नवीन होता, त्यांना काही फरक पडणार नाही, गाजराची पुंगी वाजली नाही तर मोडून खाल्ली. डाव्यांनी स्वतःहून स्वतःला संपवायचं ठरवलं, त्यात कोणी काही बोलू शकत नाही. पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष होता, तिथे विरोधी पक्ष होता, त्या ठिकाणी तो तिथेही म्हणजे सगळ्या ह्या एक्झिट पोलमध्ये त्याचं अस्तित्व दिसत नाहीये. तिसरे जे प्रत्यक्ष त्यांची सत्ता असलेलं छोटंसं का होईना राज्य होतं पुदुचेरी. या पुदुचेरीमध्ये त्यांच्याच आमदारांनी त्यांच्याच मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये एका अर्थाने बंड पुकारलं, राजीनामे दिले, ते सरकार कोसळलं. त्याचं एक कारण फार विचित्र असं होतं की जर या सत्ताधारी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली जर निवडणुका लढवल्या तर आपण खात्रीनं हारूत. त्याच्यामुळे अपेक्षा अशी होती की त्या ठिकाणी काहीतरी बदल व्हावेत, पण ते झाले नाहीत. काँग्रेस तिथे हारताना दिसत आहे. तमिळनाडूमध्ये काँग्रेसला लिंबू टिंबू करून टाकल्या गेलेलं आहे. 1967 नंतर तर काहीच नाही, उरलंच नाही. एरवीच अस्तित्व नव्हतं, पण तरीही तुम्ही ज्या काही जागा लढवायच्या आणि तुमचं त्याच्यावरती एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आणि तुमच्याबरोबर येणं त्या स्थानिक पक्षाला भाग असायचं. म्हणजे जसं तुम्ही स्थानिक पक्षाच्या बाजूनं बोलता, प्रादेशिक पक्षाच्या बाजूनं बोलता, तशी त्यांची उलटी मजबुरी अशी होती की आज 24 खासदार असलेला 3 नंबरचा पक्ष DMK आहे स्टॅलिनचा, पण त्यांना कोणाच्या तरी म्हणजे UPA मध्ये किंवा समजा त्याच्या विरोधात गेले तर उद्या NDA मध्ये जाणं भाग आहे. ही त्यांची मजबुरी होती. त्या ठिकाणी काँग्रेस बॅकफुटवरती गेलेला आहे. 25 जागा भेटल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचे किती निवडून येतील ही शक्यता कमी आहे. आणि शेवटचं जी सगळ्यात जास्त शोकांतिका दिसती ती केरळमधली. केरळमध्ये दर 5 वर्षांनी बदल होत होते. दर 5 वर्षांनी सत्तांतर झाला असं 77 पासूनचा 40-45 वर्षातला इतिहास आहे त्या ठिकाणचा. अशा वेळी त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर येणं अपेक्षित होतं. काँग्रेस आणि राहुल गांधी केरळमधूनच खासदार आहेत. अमेठीतून त्यांचा पराभव झाला होता, पण वायनाडला ते निवडून आलेले आहेत. केरळमध्ये ते खासदार होते. पण या निवडणुकीच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिकीट वाटपात गोळ झाले. PC चाकूसारखे त्यांचे नेते निघून गेले. त्यांच्या ज्या महिला आघाडीच्या अध्यक्षा होत्या त्यांनी पण मुंडन करून घेऊन आपला निषेध व्यक्त केला आणि त्या बाजूला झाल्या. ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष दिलं गेलं. आणि राहुल गांधी ठीक आहे, पश्चिम बंगालमध्ये त्यांचं काहीतरी धोरणात्मक ठरलं होतं म्हणून त्यांनी प्रचार नाही केला, पण इथे त्यांनी प्रचार केला ना. म्हणजे त्यांनी केरळमध्ये प्रचार केला, तामिळनाडूमध्ये प्रचार केला, आसाममध्ये प्रियंका आणि त्यांनी दोघांनी जोरदार प्रचार केला, पण तरीही या ठिकाणी त्यांना यश मिळताना दिसत नाहीये. बंगालमध्ये मतविभागणी होऊ नये म्हणून राहुल गांधी सातत्यानं प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात थांबण्याची घोषणा करत होते. मतविभागणी होऊन भाजपला फायदा होऊ नये हा त्याच्या मागचा राहुल गांधींचा हेतू होता. हा हेतू या निकालाच्या अंदाजानंतर किंवा उद्याच्या निकालानंतर साध्य होईल असं आपल्याला वाटतंय का? नाही ना, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड असेल. किती आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही विरोधी पक्ष आहात, तुम्हाला दुसऱ्या कोणाला फायदा होतो की नाही हा सगळी पूर्णपणे वेगळी गोष्ट. तुम्हाला पक्ष म्हणून लढावाच लागेल ना. त्या ठिकाणी बरं इतकं करून तो उद्देश सफल होत नाहीये असं समजा की त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेस परत सत्तेवरती येते, पण भाजप 2 नंबरचा पक्ष होऊन बसलाय आणि भाजप आला तर तृणमूल 2 नंबरचा पक्ष आहे. त्याच्यामुळं काँग्रेसचं तिथलं अस्तित्व एका अर्थाने संकटात आलं ना.
आणि अजून एक गंभीर मुद्दा या सगळ्या 5 ठिकाणच्या निकालातून जो दिसतो, एक्झिट पोल मधून आणि नंतर 2 तारखेला कळेल, राहुल गांधी हे निवडणूक जिंकून देणारं नेतृत्व आहे की नाही, हा मुद्दा होता याच्यातला. पण ह्याच्यातून दिसतंय काय की राहुल गांधी हे निवडणूक जिंकून देऊ शकत नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी शक्यता आहे त्या केरळमध्ये पण सत्ता येत नाहीये, किंवा आसाममध्ये पण थोडा जोर लावला असता तर सत्ता आली असती, असेही सुरुवातीचे काही अंदाज आहेत की त्यांना म्हणजे भाजपच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्या विरोधामध्ये काही मतदान होऊ शकेल आणि त्याचा फायदा काँग्रेसला भेटू शकेल. पश्चिम बंगालमध्ये कोणी म्हणतही नव्हतं, तेही म्हणत नव्हते, तामिळनाडूचा मुद्दाच नव्हता, पुदुचेरी त्यांनीच गमावलं होतं. पण केरळ आणि असम हे 2 असे होते की ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता होती. आणि राहुल गांधी जर आता पक्षाला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही असं जर असेल तर याचा अर्थ असा निघेल की जे काही काँग्रेसचे थोडेफार लोक आता त्यांच्यापाशी शिल्लक आहेत, म्हणजे प्रत्यक्ष कार्यकर्ते, नेत्यांना काय म्हणायचं ते म्हणून दिल्लीमध्ये त्यांना काय फरक पडत नाही, हे कार्यकर्ते निघून जातील. हा जो धोका आहे की जर तुम्ही आम्हाला सत्ता मिळवून देऊ शकत नाही, ते स्पिरिट, फायटिंग स्पिरिट, म्हणजे त्या ठिकाणी लढणे, म्हणजे आजही केरळमधला भाजपला काही शक्यता नाही तरी त्यांचे कार्यकर्ते लढतायत. तामिळनाडूमध्ये काही शक्यता नाही तरी कार्यकर्ते जीवानिशी लढतायत. एक पोटनिवडणूक आहे, त्याचा सगळ्यांचा विसरच पडला. कन्याकुमारीमध्ये पोटनिवडणूक होती लोकसभेची आणि त्या ठिकाणी भाजप येण्याची शक्यता आहे. येऊ की न येऊ, पण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह भरून त्याला पाठीमागं लागून त्याला एनर्जी देण्याचं काम हा पक्ष करतोय. याच्या विरोधामधला दुसरा राजकीय पक्ष हा आपल्याच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करताना दिसत नाही आहे. आणि ह्याच्यावरून बाकीच्या पेक्षाही जे लपवत होते काँग्रेसवाले आतापर्यंत, राहुल गांधीच्या नेतृत्वावरती शंका प्रस्थापित होती आहे. आणि ते परत परत सिद्ध होते की हे नेतृत्व आपल्याला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही. याच्या नेमकं उलट पंजाब सारख्या राज्यांमध्ये जेव्हा राहुल गांधी फिरकले नव्हते आणि त्या ठिकाणी पक्षाला यश मिळालं. म्हणजे गमतीनं असं म्हणतात ना की राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहे. यात मला अजून एक महत्वाचा मुद्दा दिसतो आहे, तो म्हणजे मागच्या काही काळापासून शरद पवार 3ऱ्या आघाडीची भाषा बोलतायत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी जी भाजप पुरस्कृत आहे आणि दुसरा काँग्रेस पुरस्कृत जो UPA आहे, या UPAच्या सदस्यांची संख्या 91 आहे. पण डावी आघाडी आणि UPAत नसलेली अन्य स्वतंत्र पक्ष यांची संख्या मात्र खूप मोठी होती आहे. म्हणजे महाराष्ट्रातला शिवसेना हा UPAचा घटक नाही आहे, 18 सदस्य आहेत. शिरोमणी अकाली दल हा UPAचा सदस्य नाही आहे, 2 सदस्य आहेत. तृणमूल काँग्रेस UPAचा सदस्य नाही आहे, 20-22 सदस्य आहेत लोकसभेतले. द्रमुक पक्षापैकीचे ते UPAचे सदस्य नाही आहेत, त्यांच्याकडे चांगली सदस्य संख्या 24. बिजू जनता दल 24. बिजू जनता दल हे UPAचा घटक नसलेला पक्ष आहे, त्यांची 12 संख्या आहे. या सगळ्या अन्य पक्षांच्या एकत्रित गठबंधनाची संख्या ही UPA पेक्षा मोठी होती आहे. उद्या राहुल गांधींचं अपयश, UPAचं अपयश हे सातत्यानं अधोरेखित होऊ लागलं तर 3री आघाडी असा एक पर्याय राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये येऊ शकतो का, आणि तो कितपत प्रभावी असेल, कारण स्थिती राहुलची अपयशाची दिसते. बरोबर आहे. नाही, याच्यामध्ये चांगला मुद्दा आहे. उलट आता हे कायमचा एक गोंधळ आपल्याकडे 1989 पासून राहत आलेला आहे. म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग असो, चंद्रशेखर असो, देवगौडा असो आणि गुजराल असो, असे 4 पंतप्रधान या तथाकथित 3ऱ्या मोर्चाचे म्हणून झालेले आहेत. म्हणजे काँग्रेसेतर आणि भाजपेतर असे असलेले. पण हे टिकत नाही. वारंवार काय सिद्ध होते माहितीये का की हे जे पक्ष आहेत ना की हे एकसंधरित्या, म्हणजे त्यांनी काय सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जनता दलासारखा पक्ष स्थापन करावा असं नाही. पण जशी एक LDF, लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट नावाची आघाडी डाव्या पक्षांनी केरळमध्ये करून दाखवली आणि टिकून दाखवली, त्याच पद्धतीनं अशी एक आघाडी देश पातळीवरती प्रादेशिक पक्षांची व्हावी हे दिसत नाहीये. त्याचं सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये का की ह्या प्रादेशिक पक्षांचं प्रत्यक्ष भांडण काँग्रेसची आहे. आणि जोपर्यंत काँग्रेस नावाचा घटक पूर्णपणे बाजूला होत नाही तोपर्यंत यांचं भलं होत नाही. एक दुसरी अडचण अशी आहे की केजरीवाल असो, ममता बॅनर्जी असो, किंवा आता काही प्रमाणामध्ये शिवसेनेने पण तो आरडाओरडा सुरू केलेला आहे. हे 3 प्रादेशिक पक्ष अशा विचित्र पद्धतीनं वागलेले आहेत की त्यांनी केंद्राशी विनाकारण भांडण घेतलेलं आहे. म्हणजे CBIला आम्ही आमच्याकडे येऊ देणार नाही, किंवा केंद्राचे जे काही तपास पथक किंवा बाकीच्या गोष्टी किंवा एखादी योजना आम्ही राबवणारच नाहीत. ममता बॅनर्जीने जसं पश्चिम बंगालमध्ये केलं. ह्यांना काय वागले माहितीये का, एक विनाकारण, त्यातलं राजकारण थोडंसं बाजूला ठेवून, पण विनाकारण असा प्रशासकीय संघर्ष उभा राहतो आहे. बरोबर. ह्याच्या नेमकं उलट काही ठिकाणी मात्र हे शांतपणे त्यांनी पाळलेले, की उदाहरणार्थ ओडिसाचे नवीन पटनायक यांनी कधी केंद्राशी अशा पद्धतीचा संघर्ष नाही केला. पक्ष म्हणून संघर्ष केला, त्याच्या विरोधात निवडणूक लढवल्या. जगनमोहन रेड्डी असो, आणि ह्यांचं 2 उदाहरण इतकं चांगलं आहे की यांनी असं, किंवा अगदी तमिळनाडूमध्ये सुद्धा, तेलंगणा सुद्धा, अगदी किती विरोध केला तरी केरळमध्ये सुद्धा डाव्यांनी अशा पद्धतीचा विरोध नाही केला केंद्राला.
अशा विचित्र पद्धतीनं, म्हणजे तुम्ही जी म्हणता तिसरी आघाडी नावाची गोष्ट, ती केव्हा सस्टेन होऊ शकेल किंवा केव्हा टिकू शकेल की त्यांनी आपापल्या प्रादेशिक ठिकाणी, म्हणजे त्या जागेमध्ये, त्या आपल्या प्रदेश राज्यामध्ये तर तुम्ही उभं राहावं, पण एकत्र येऊन सकारात्मक असा विरोधी पक्षाची भूमिका करावी, न की आक्रस्ताळेपणा करणाऱ्या विरोधकाची भूमिका करावी. आणि यांच्यासाठी अडथळा परत राहुल गांधीच आहेत. हो, म्हणजे काँग्रेसच आहे. एक तर तुम्हाला काँग्रेसला बरोबर घ्यायचं असेल तर राहुल गांधीचं नेतृत्व हे मानायला तयार नाहीत. हे आता काँग्रेसमधूनच सिद्ध होते आणि बाहेरचे म्हणतात. म्हणजे त्याचं तुम्हाला काहीतरी करावं लागेल किंवा ते पूर्णपणे बाजूला ठेवून तुम्हाला एक तिसरी आघाडी सक्षमपणे उभी करावी लागेल. आता ह्याच्यातली दुसरी बोंब लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा या प्रादेशिक पक्षांनी आत्ताच कोविडच्या सगळ्या आणीबाणीच्या, वैद्यकीय आणीबाणीच्या याच्यामध्ये अरविंद केजरीवालनी आरडाओरडा केली की आम्हाला केंद्र मदतच करत नाही. 3 मुख्यमंत्री आहेतच, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे. हे तिघांचं काय बरं, ह्याच्यामध्ये मग दुसरा अर्थ काय निघतो की अक्षरशः आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ पण केला होता, उच्च न्यायालयाने त्यांना फटकार अशी लावली की तुमच्याच्यानं होत नसेल तर बाजूला व्हा. आता हा जो संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत गेला की तुमच्याच्यानं होत नाही ना, तुम्ही मला करू शकत नाही ना, मग तुम्ही बाजूलाच व्हा, आम्ही त्यांनाच निवडून देतो. म्हणून एक शब्द मोदींनी प्रचारात वापरला होता पश्चिम बंगालमध्ये, डबल इंजिन की सरकार. म्हणजे वरती जो पक्ष तोच खाली सत्तेवरती आहे, म्हणजे आम्ही मिळून तुमचा विकास करू. म्हणजे ह्या लोकांनी हे फुकटचे कोलीत भाजपच्या. मला अजून एक आश्चर्य असं वाटतं की ज्या राहुल गांधींच्या केंद्र सरकारवरती रोष सतत व्यक्त करतायत, त्यांच्या सरकारमधल्या पंजाबच्या सरकारनं सातत्यानं केंद्रासोबत सलोख्याचं आणि सहमतीचं धोरण घेतलेलं आहे. राजस्थानने कधी असा विरोध केल्याचं ऐकवायला येत नाही. मग उद्धव ठाकरे, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी या तिघांच्या मध्ये राहुल गांधी ओढून पक्षाचं नुकसान करून घेत आहेत की काय? नाही, घेतलंच ना. कुठल्याही 1-2 गोष्टी, एक तर प्रादेशिक पक्षांना असा आक्रस्ताळेपणा न करता प्रत्यक्ष आपल्या कृतीतून, जसं नवीन पटनायकांचं मॉडेल आहे, जगनमोहनचं आहे, सिद्ध करावं लागेल की आम्ही पक्षाच्या म्हणजे राज्याच्या पातळीवरती सक्षम आहोत, देशाचं समजा ठीक आहे. उलट ह्यांना जर समजा तिथल्या पक्षाच्या तिथल्या लोकांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रीय पातळीवरती उमेदवार उभं करू शकणार का, हे करू शकत नाहीयेत. बरं, असं नाही की यांनी प्रयत्न नाही केला. अरविंद केजरीवाल, बरेच जण विसरतात, 2014ला सगळ्यात जास्त 400 पेक्षा जास्त जागा लढवणारा पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष होता. इतक्या जागा तर भाजपनी लढवलेल्या नव्हत्या, इतक्या जागा काँग्रेसनी लढवलेल्या नव्हत्या. म्हणजे ह्यांनी प्रयत्न करून पाहिले, पण राष्ट्रीय जे प्रादेशिक पक्ष आपल्या आपल्या ठिकाणी मजबूत आहेत त्यांना राष्ट्रीय पातळीवरती प्रत्यक्ष राजकीय दृष्ट्या आकड्यांच्या, संख्यांचं कुठलाही प्रतिसाद भेटलेला नाहीये. नुसतं हायपोथेटिकल म्हणणं वेगळं. समाजवादी पक्षांनी आपल्याकडे प्रयत्न करून पाहिलेला आहे. हा म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की ह्या प्रादेशिक पक्षांनी आक्रस्ताळेपणा न करता राजकीय दृष्ट्या विरोध करणं वेगळं, पण सक्षमपणे आपल्या आपल्या राज्यांमध्ये अशी भूमिका इथूनही पुढे घेतली तरच त्यांना अस्तित्व आहे. नाही तर त्यांना अस्तित्व राहणार नाही. आणि जर ते असं म्हणत राहिले तर डबल इंजिन की सरकार म्हणून लोक म्हणतील की वरती आणि खाली एकच पक्ष ठेवा. आणि तिसरा एक जो वेगळा मुद्दा याच्यातून समोर येतो आहे, वारंवार मुस्लिम मतं, मुस्लिम मतं, मुस्लिम मतं अशी चर्चा केली गेली. त्याच्यामुळे बद्रुद्दीन आजमल आसाममध्ये, त्याच्यानंतर फुरफुरा शरीफचे अब्बास सिद्दीकी हे पश्चिम बंगालमध्ये, आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग IUML हा पक्ष केरळमध्ये आणि काही प्रमाणात तामिळनाडूमध्ये पण आहे. या सगळ्यांना हे तथाकथित पुरोगाम्यांनी बरोबर घेतलं, याचा फटका त्यांना बसताना दिसत आहे. आणि तुम्ही जर त्यांना बरोबर घेतलं, तुम्हाला 15-20% ज्या मतांची जर काळजी असेल तर उरलेले 80-85% मत आपोआपच बाजूला जातील. पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरण झालंच आहे. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा ओवेसी सारख्यांचं जे विनाकारण जो एक फुगा फुगवला गेला, म्हणजे ते प्रत्यक्ष 5-10 पण 8 जागा लढवत नाही. आधी तर त्यांनी सांगितलंच नाही किती जागा लढवणार आहेत ते, पण माध्यमाच्या मधून काहीच कारण नसताना ह्याचा इतका फुगा केला. म्हणजे अशी अतिशय गमतीशीर पद्धतीनं काही शंका येते की हे भाजपचंच कारस्थान आहे की काय की. कारण की त्यांना काय, तुम्ही जागा लढवताय 8 आणि तुम्ही माध्यमांमध्ये जागा किती घेताय. तुम्ही साधं, माझ्या या हे पाहणाऱ्या सगळ्या दर्शकांना विनंती आहे, तुम्ही गंमत म्हणून 1 वर्षापासून 6 महिन्यापासून बिहारच्या निवडणुकींच्या पासून फक्त YouTube वरती ह्यांचा जो पक्ष आहे AIMIMचा, ह्याच्याबद्दलच्या बातम्या शोधा. इतकं तुम्हाला काहीतरी हवा केलेली दिसेल. आणि ते प्रत्यक्ष तिथे जेमतेम त्या तमिळनाडूमध्ये 2 का 3 जागा आणि पश्चिम बंगालमध्ये 8 जागा, 11 जागा लढवत आहेत. ते 850 जागा, ह्या 835 काहीतरी जागा आहेत सगळ्या मिळून या 5 राज्यातल्या विधानसभेमध्ये. 11 जागा जो पक्ष लढवतोय, निवडून किती येईल माहिती नाही, पण त्याची चर्चा करून एक असं काहीतरी हवा तयार करण्यात आली विचित्र. माध्यमांनी, पुन्हा माझा आरोप माध्यमांवरती, सर्वसामान्य मतदार तर काय त्यांच्यासमोर पर्याय दिसला तरच काहीतरी सांगेल. त्याच्यामुळे ह्यांचं पण पूर्णपणे काय म्हणूयात आपण, त्यांचं निपात केलेला लोकांनी दिसतो आहे. म्हणजे आधीच त्यांनी जागाच लढवत नाहीयेत आणि जे लढवत आहेत त्याच्यावरून पण हे करता येईल. त्याच्यामुळे हा पण एक संदेश सर्वसामान्य लोकांच्या वतीनं या सगळ्या राज्यकर्त्यांना पोहोचलेला आहे की अशा पद्धतीच्या प्रचाराला काही कोणी बळी पडायला तयार नाही.
हा अंदाज आपण खरा मानला, हे होईल असं गृहीत धरलं, तर तुम्हाला काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्ष म्हणून अंदाज काय दिसतोय? म्हणजे मला तर तो राष्ट्रीय पक्षाचा संकोच आता अर्धराष्ट्रीय पक्षाकडे होतोय की काय असं नाही वाटायला नाही, लागलंय. काँग्रेसचे दोन अडचणी आहेत. एक तर राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांची मान्यता, त्याच्यावरची अडचणी, पण काँग्रेसच्या नेतृत्वाचाच प्रश्न आहे जे तो सोडवायला तयार नाहीत ना. कॅन्सरची गाठ जिथं आहे ती दुरुस्त न करता तुम्ही जर सर्दी खोकल्याचं औषध देत बसलात तर तो पेशंट किती दिवस वाचणार आहे? हो. तुम्हाला ती गाठ काढावीच लागेल ना. राहुल गांधी हे नेतृत्व पूर्णपणे अपयशी आहे हे मान्य करून त्याचं एकदा ऑपरेशन करून बाजूला काढावं लागेल ना, आणि हे करायला तयार नाहीत. कारण काय माहिती का, की दुसरं नेतृत्व कोण असावं? खरं तर पी.व्ही. नरसिंहराव सारख्यांनी हे सिद्ध करून दाखवलं होतं की गांधी घराण्याच्या शिवाय सुद्धा एक नेतृत्व तुम्हाला सक्षमपणे समोर येतं आणि ते 5 वर्ष सरकार देऊ शकतो. सरकार देतं, निर्णय पण घेतं, ज्याचे दूरगामी परिणाम होतील असं प्रत्यक्ष काम करून दाखवतं. हे असतानाही गेले 2 वर्षापासून तर काँग्रेसला अध्यक्षच नाहीये. हो. म्हणजे तुम्हाला तो पण निर्णय घेता येत नाहीये. त्याच्यामुळे आणि जर हे सुधारणा नसतील तर म्हणजे जे काही प्रादेशिक पक्ष आहेत, इतर जे पर्याय उपलब्ध असतात ते लोक निवडत असतात. लोक काही इतके खुळे नसतात. त्यांच्या पद्धतीनं त्यांना जो पर्याय त्या ठिकाणी विश्वासार्ह वाटतो तो ते जरूर निवडतात. कधीही सत्ताधाऱ्यांना 40-45% पुढं मतं मिळत नाहीत. म्हणजे आपोआपच 50-55% हे विरोधातच असतात. कायमस्वरूपी अगदी नेहरूच्या काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. आज तागायत एकही केंद्र सरकार 50-51% मतं घेऊन सत्तेवर आलेलं नाही. राजीव गांधीच्या काळात 84ला सगळ्यात जास्त मतं मिळाली, ती पण 49%. म्हणजे बहुतांश मतं ही विरोधातच असतात सत्तेच्या. ती एकत्र कशी करायची हे आव्हान असतं आणि हे आव्हान अजूनही सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे ते काय संपलं नाही. ज्या पद्धतीनं लोकशाही मेली म्हणून जी बडवाबडवी करतात ते विसरतात. आजही कुठल्याही सत्ताधारी पक्षाला 51% मतं घेता आलेली नाहीत. राजकीय अंदाज जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्या अंदाजातून पहिल्यांदा बोध घ्यायचा असतो आणि हा बोध पुढे निकालाच्या मध्ये पक्का करून घ्यायचा असतो आणि आपल्यामध्ये काही बदल करायचे असतात. 24 अकबर रोडवर काँग्रेसचं मुख्यालय आहे आणि काही वर्षापूर्वी म्हणजे सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यावर या मुख्यालयातला एक वटवृक्ष कोसळला होता. त्या दिवशीपासून आजपर्यंत काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झालेली आहे. या सगळ्याच निकालाचा अंदाज न आल्यानं, अंदाज आपणा ठेवत काँग्रेस वागत आली. गांधी घराण्याचा थाट हाच काँग्रेसचा थाट होता आणि हाच थाट आता एक गाठ बनून काँग्रेससाठी अडचणीची ठरलेली आहे. या अंदाजांचा अर्थ एवढाच आहे की आता देशाचं राजकारण राष्ट्रीय पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष असं न राहता खंडित झालेल्या प्रादेशिक पक्षांसोबत एका राष्ट्रीय पक्षाचं युद्ध आता देशात सुरू झालेलं आहे. आणि मला वाटतं ही स्थिती काँग्रेससाठी खूप अडचणीची ठरणार आहे. काँग्रेसनं लवकरच नेतृत्वाचा तिढा सोडवावा आणि बालिश नेतृत्वाच्या हातून एखाद्या सक्षम नेतृत्वाच्या हातात ते द्यायला हवं. श्रीकांतजी म्हटल्याप्रमाणे नरसिंहरावांनी एक वेगळं नेतृत्व देऊन सिद्ध केलं होतं. आता या भाजपच्या कचाट्यातून काँग्रेसला सोडविण्यासाठी आणखी एका नरसिंहाची गरज आहे. एवढं अंदाज या निकालाच्या निमित्ताने, या अंदाजाच्या निमित्ताने येतो. आता लवकरच करणार आहे. अवघे 48 तास उरले असतील, ते सुद्धा 36 तासानंतर आपल्याला सुरू होईल आणि 48 तासामध्ये सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल. आशा करूयात की काँग्रेस यातून बोध घेईल आणि नक्कीच आपली परिस्थिती सुधारेल. एवढ्या पुढचं सध्या नमस्कार. पुन्हा निकालानंतर नक्कीच भेटू.